महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी पिंपरी चिंचवडमध्ये मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। या याद्यांवर राज्यामध्ये सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनंच आक्षेप नोंदवलाय। या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय। याचा दोष राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणूक विभागावर टाकलेला आहे। तर या संदर्भात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केलेली आहे। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी पाहूयात। महाविकास आघाडीकडून राज्य निवडणूक आयोगाबाबत मतदार याद्याच्या मुद्द्यांवरून आक्षेप घेतले जात असताना पिंपरी चिंचवडमध्ये राज्यात सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही मतदार याद्यांसंबंधात आक्षेप घेतलेले आहेत। नेमके त्यांचे आक्षेप काय आहेत, त्यांची मागणी काय आहे, आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, काय नेमका आक्षेप आहे, कशा पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असं वाटतं? वॉर्ड मधली आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये 32 प्रभाग आहेत। 32 प्रभागां सर्व प्रभागांच्या बॉर्डरवर नावं ही सगळी अफरातफर झाली, नावांची अदलाबदल झाली आणि ती पूर्ण दिसते। मृत नावं तशीच आहेत, मृत व्यक्तींची नावं मतदार म्हणून तशीच आहेत, आज खोटी नावं तशीच आहेत। अशा अनेक प्रकार, शेकडो नव्हे लाखो प्रकार या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आता समोर येत आहेत आणि दुर्दैवानं या निवडणुकीच्या समोर जाताना काही लोकांना त्याचा फटका बसू शकतो। त्यामुळे ती सुधारावी निवडणूक आयोगानं, असं आमचं म्हणणं आहे। याच्या मागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्या मागे असण्यापेक्षा त्या ठिकाणी नागरिकांचा जे मतदानाचा हक्क आहे तो हिरावून घेण्याचं काम या ठिकाणी आता दिसतंय आम्हाला। कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही डिजिटल म्हणून त्या ठिकाणी समजली जाते। पेपरलेस त्या ठिकाणी पेपर कुठेही वापरणार जाऊ नये याची दक्षता त्या ठिकाणी या महानगरपालिकेने घेतलेली आहे असं म्हणलं जातं। पण मतदार याद्या ज्यावेळेस ती याद्या तोडताना त्या ठिकाणी मी पाहतो ती सगळी कागदावरती आहे, पण डिजिटल कुठे गेलं यांचं? म्हणजे डिजिटल असतं तर त्या ठिकाणी ही दुबार नावं आली नसती, बोगस नावं गेली असती त्या ठिकाणी। परंतु ह्या सगळ्या गोष्टीची प्रक्रियामध्ये या 32 प्रभागामध्ये सगळ्यांना तो फटका बसलेला आहे आणि तो फटका बसत असताना याच्यामध्ये आमचा निवडणूक आयुक्तांनी त्या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घेतलेलं नाही। विशेषतः आमच्या पिंपरी महानगरपालिकेने याच्यावरती लक्ष दिलेलं नाही। एकंदरीतच निवडणूक आयोगावर खूप मोठे आक्षेप आहेत, मात्र याच्या मागे कोण आहे याचं स्पष्ट नाव भाजप किंवा इतर पक्षाचं घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस इथं टाळाटाळ करताना दिसत आहे। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।